अभ्यंकर काय म्हणतात ऐकूया आपण. अभ्यंकर काय म्हणणं आहे तुमचं? ऐका, तुमचा जो प्रश्न ज्याच्यावरती तुम्ही हा कार्यक्रम करताय तो देशातलं राजकारण म्हणजे पॉलिटिकल प्रोसेस गतिमान झाली आहे का असा आहे. आणि मी पॉलिटिकल प्रोसेसबद्दल बोलतोय. त्यातले जे ॲक्टर्स आहेत ते त्यातले विशिष्ट स्वल्पविराम पूर्णविराम आहेत. पॉलिटिकल प्रोसेसबद्दल आपण भारतीय जनता पार्टीचा जो प्लँक आहे राजकारणाचा तो जमात आणि भावनेचं भडकाऊ राजकारण आणि मीडियाचा एक विशिष्ट प्रकारचा तंत्रज्ञानात्मक वापर या प्रकारचं त्यांचं बेसिकली प्लँक ऑफ पॉलिटिक्स त्यांचा तो आहे. आणि IMM तुम्ही IMM जे तुम्ही म्हणालात सॉरी MIM जे तुम्ही म्हणता आपण जे म्हणतोय ती बेसिकली भाजपचंच मिरर इमेज आहे आणि किंबहुना त्यांचं क्रिएशन सुद्धा असू शकते. कारण त्यांनी जर मुस्लिम कम्युनल पॉलिटिक्स केलं तर भाजप आणि शिवसेनेला प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होतो. अशा प्रकारचं एक पुन्हा व्होट डिव्हिजन किंवा कम्युनल पोलरायझेशनचं पॉलिटिक्स हे लोकांना नको आहे. हे बरोबर कॉम्रेड अभ्यंकर, 2004 साली नाकारलेला आहे. तुमचा मुद्दा पोहोचला. त्याच पॉलिटिक्स कडे हे पुन्हा जात आहेत आणि ते लोकांना नको आहे. तुमचा मुद्दा पोहोचला. मला एक सांगा, मुळामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या सगळ्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं रूपांतर विचारवंतामध्ये का होतं आणि त्यांना मतं का मिळत नाहीत? तुम्ही सक्षम पर्याय म्हणून पुढे का येत नाही? सगळे कॉम्रेड आमचे विचारवंत असतात पण प्रत्यक्ष त्यांना मतं मिळत नाहीत. हे बदलायचं कसं? काय म्हणणं आहे? तुम्हाला माहिती आहे की पक्ष याच्या फेजेस असतात. देर आर डिफरंट फेजेस. कम्युनिस्ट पार्टी ही एक विशिष्ट विचारसरणी घेऊन पुढे जाते, प्रवाहाच्या विरोधात पोहते आहे आणि गेले 20 वर्ष ज्या प्रकारचं आर्थिक धोरण आहे त्याच्यामध्ये तर अधिकच प्रवाहाच्या विरोधात, जागतिक प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहायची वेळ आलेली आहे. त्यामुळे इथं आमचा जो काही विस्तार होतोय हा ग्राउंड लेवलला फार मोठ्या प्रमाणात आहे. तो मतांमध्ये आता परिवर्तित होत नसेल पण या देशातला कंत्राटी कामगार, या देशातला सर्वसामान्य शेतमजूर, या देशातला असंघटित कामगार हा तुम्हाला कल्पना येणार नाही इतक्या वेगानं हा लाल बावट्याखाली येतोय, संघटित होतोय, त्याचा विस्तार होतोय. त्याचा तुम्हाला स्फोट काही वेळांनी झालेला दिसेल राजकीय परिभाषेमध्ये सुद्धा. गणेश हाके असा स्फोट होईल असं वाटतं का तुम्हाला? म्हटलं की अभ्यंकरजी ज्या कल्पनेमध्ये विचार करतायत की फार म्हणे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पक्षाची वाढ या देशामध्ये होत आहे, खरं म्हणजे हास्यास्पद आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळालं तर 66 वर्षामध्ये ते कुठं 2 राज्याच्या पलीकडे पोहोचू शकले नाहीत आणि आता सुद्धा ज्या राज्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये त्यांची इतकी वाट लावलेली आहे तृणमूल काँग्रेसनी आणि तरीही म्हणतायत की आम्ही आमचा विस्तार होतो आणि आम्ही फार खोलपर्यंत रूट लेवलपर्यंत आमचा पक्ष जातो आहे. हे हास्यास्पद आहे. आम्हाला म्हणायचं आहे की ज्या भारतीय जनता पार्टीचे 1984 साली 2 खासदार होते त्याचे आज या देशामध्ये 282 खासदार आहेत. याला पक्षाचा विस्तार म्हणतात, याला पक्षाचा विकास म्हणतात. कम्युनिस्ट पक्षाच्या अभ्यंकर साहेबांनी मला असं काही उदाहरण बरोबर गणेश हाके मी तुमच्याकडे येतो. आपल्याकडे वेळ फार कमी. नीलम गोरे, मला एक सांगा की एक तर याचंही उत्तर तुम्हाला द्यायचंय, तुम्ही हात वर करत आहात. दुसरा एक मला मुद्दा सांगा महत्वाचा, म्हणजे मगाशी जो उल्लेख झाला की जेपींची लेगसीचा अधिकार किंवा ते सांगण्याचा अधिकार आहे का असा मुद्दा तुम्ही मांडला, तेव्हा बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? अशा प्रकारची भूमिका अशरफ आझमींनी घेतली. एकूण काय म्हणणं आहे तुमचं? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आधार समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याने घ्यावासा वाटतोय. हाच त्याच्यामध्ये विजय आहे की शिवसेना ही आता मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये अनेक वर्षापासून रुजली आहे आणि त्याचंच प्रत्यंतर येत आहे. एक त्याच्यातला भाग आहे. दुसरं मला असं वाटतं की सौदेबाजी करणं, विशेषतः एक मतासाठी अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पाडण्याचा प्रयोग या देशामध्ये झाला होता आणि या सगळ्या काळामध्ये शिवसेना जी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या विचारांबरोबर आम्ही सातत्याने राहिलेलो आहे. दुसरं तुम्ही पर्यायाचं म्हणता आहात तर इथे मला सांगायला पाहिजे की नवीन लोकांना सामावून घेणं, मग ते शिवशक्ती भीमशक्तीचा विचाराचा प्रयोग असेल किंवा आता कामगारांचा उल्लेख करताय अजित अभ्यंकर, मी इथे मुद्दाम नमूद करू इच्छिते की भारतीय कामगार सेना यांचं खूप मोठं जाळं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पसरत चाललेलं आहे. एअरलाईन्स असतील, वेगवेगळ्या इंडस्ट्रियल इस्टेट असतील आणि त्यामुळे नवीन घटकांना, युवकांना सामावून घेणं आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणं हे आम्ही सातत्याने करतो आहे. आणि त्यामुळे बाळासाहेबांचा, शिवसेना प्रमुखांचा जो विचार होता त्या विचाराच्या मध्ये महाराष्ट्र आधार या भारताचा ते म्हणत होते आणि त्यामुळे जम्मूपासून ते अगदी LTTE पर्यंत त्यांची मतं होती. तीच उद्धव साहेब ठाकरे पुढे सगळी चालवतात आणि लोकांना ती भावतायत.
ठीक आहे, आज आम्ही एका राज्यामध्ये असू, पण मला इथे सांगायला पाहिजे की दैनिक सामनाच्या माध्यमातून असेल, इतर राज्यांमध्ये असेल, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना असं वाटतंय की शिवसेनेबरोबर आपण जोडून घ्यावं आणि मुंबईमध्ये मराठी लोकांच्या बरोबर इतर भाषिकांनी सुद्धा यावेळेला विधानसभेत चांगल्या प्रकारचं मतदान केलेलं आहे. मुस्लिमांनी सुद्धा मतदान शिवसेनेला केलेलं आहे आणि त्याच्यामुळे शिवसेना जे राजकारण करते ते राजकारण बाहेर जरी खूप असं त्याचं वेगळी प्रतिमा केली जात असली तरी ते जनतेला आश्वासक वाटतंय, हे आपल्याला सातत्याने सिद्ध होत चाललेलं आहे. नीलम गोरे, तुमचे सगळे मुद्दे पोहोचले. कॉम्रेड अजित अभ्यंकर, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण मला एक सांगा, मुळामध्ये जे राजकारण बदलत आहे, आता तुम्ही कामगारांचा उल्लेख केला, पण डॉक्टर नीलम गोरे सांगतायत की त्यांची कामगार सेना आहे, त्यामुळे तुम्ही पुन्हा काय, तुम्हाला स्पेस खरंच मिळणार का, हा एक मुद्दा आहे. दुसरीकडे पोलरायझेशन सुरू होतं की काय, मगाशी MIMचा उल्लेख तुम्ही केला. या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूण राजकारण कुठल्या वळणावर आहे आणि खरंच आगामी काळातली दिशा काय असेल, कसं बघताय तुम्ही? मला असं वाटतं की येत्या काळामध्ये लोक धोरणात्मक बाबींचा विचार करतील आणि ज्या प्रकारची कम्युनल आव्हानं किंवा भावनात्मक आव्हानं, अस्मितेची आव्हानं करून ज्या प्रकारचं पॉलिटिक्स हे भाजप शिवसेना हे पक्ष करतात, ते अजिबात याच्यापुढे राहणार नाही. लोक पॉलिसीवरती करतील. दिल्लीमध्येही लोकांनी दाखवून दिलं, आम आदमी पार्टीने पुढं काय केलं हा वेगळा प्रश्न आहे, परंतु लोकांना जो पाहिजे आहे तो त्या प्रकारचा बदल पाहिजे आहे आणि त्या प्रकारचा बदल किंवा शिवसेना भाजपमध्ये सुद्धा जे काही वितुष्ट आहे ते मुंबईवरती पकड कोणाची याच मुद्द्यावरती आहे. म्हणजे पुन्हा संयुक्त महाराष्ट्रासारखीच परिस्थिती निर्माण होतीये आणि त्यावेळेला सुद्धा मुंबईमधला जो कामगार वर्ग आहे तो एक निर्णायक भूमिका याच्यामध्ये बजावणार आहे. कदाचित आपल्याला काहीतरी वेगळंच तिथं बघायला मिळू शकेल. तेव्हा मला असं वाटतं की देशाची पॉलिटिकल प्रोसेस, तुम्ही आता बघा, एक मिनिट फक्त, भूसंपादनाच्या मुद्द्यावरती लोक ज्या शेतकरी ज्या त्वेषानं रस्त्यावरती आलेले आहेत आणि गव्हर्नमेंटला पूर्णपणे बचावात्मक जावं लागलेलं आहे, त्याच्यावरून हे स्पष्ट दिसतंय की शेतकरी कामगार हे मुद्द्यावरती पुढे येणार आहेत आणि याच्या पुढे हे कम्युनल पोलरायझेशनचा प्रयत्न होतील. मग MIM सारखे असतील, भाजप शिवसेनेच्याकडनं होतील, परंतु त्याला प्रतिसाद यापुढे नॅशनल पॉलिटिक्समध्ये मिळेल असं मला वाटत नाही. बरोबर, खरं म्हणजे सगळ्यांनाच बोलायचं, रवी श्रीवास्तवांना बोलायचं, गणेश हाकेही हात वर करतात, पण आता आपला वेळ संपत आलेला आहे. तर एकूण हे सारं असं आहे, आपण ऐकली ही चर्चा, भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की मुख्य प्रवाहात राजकारण उभं करण्याची सगळ्यांना संधी आहे. असं आपल्या राजकारणामध्ये पूर्वी अपवादानच होत असे, आता तो नियम झालाय. त्यामुळे आणखी एखादा नवा पर्याय पुढे आला तर आश्चर्य नको वाटायला. मात्र त्या पर्यायी राजकारणाची परिभाषा नव्या युगाची असायला हवी. ब्लूप्रिंट विषयी बोलणाऱ्या राज ठाकरेंचं गारूड महाराष्ट्रानं पाहिलंय. नंतर त्या पक्षाचं काय होत गेलं त्याचेही आपण आहोत साक्षीदार. MIM सारख्या पक्षाला सुद्धा विकासाचाच अजेंडा मांडावा लागतो, ही राजकारणाची बदललेली परिभाषा आहे. सत्ताधारी भाजपच्या 282 खासदारांपैकी एकही मुस्लिम नाही, हे खरं आहे, पण तरीही नरेंद्र मोदींना बुद्ध, गांधी, विवेकानंद यांच्याच नावाचा करावा लागतो जागर, हे तरी आणखी काय? हे एक नवं वळण आहे. मतदार कोणालाच नाकारत नाही आणि उगाच कोणाला स्वीकारतही नाही. अशा या वातावरणात राजकारणाची आगामी दिशा कशी असेल? जागतिकीकरण म्हणजे चकचकीत, भांडवली, बाजारपेठ केंद्री. जागतिकीकरणानंतरचं राजकारण म्हणजे इमेज मेकिंग, ब्रँडिंग, अशा भन्नाट कल्पना असणारे पक्ष इथं तग नाहीत धरणार. जागतिकीकरणाला अवघाची विरोध करून पर्यावरण पुनर्वसन अशा नावाखाली विकासाची गती मंदावणारं, उद्योगांना अनाठाई विरोध करणारं राजकारण सुद्धा आता फार चालणार नाही. आणि जाती धर्माच्या नावाखाली वोट बँकेचं राजकारण काही काळ पुढे जाईल कदाचित, ते ध्रुवीकरण करेलही कदाचित, पण त्याला भविष्य असणार नाही. आता राजकारण असं हवं, मगाशी कॉम्रेड अभ्यंकर म्हणाले त्याप्रमाणे, जे या देशाला शाश्वत विकासाच्या दिशेनं घेऊन जाईल, पण ज्या राजकारणाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस असेल. अनंत ध्येयासक्ती आणि अनंत आशा असलेल्या इथल्या साध्यासुध्या माणसाला आश्वासक वाटेल असं पारदर्शक राजकारण. अहो, जिथं शेतकरी टाचा घासून मरतो तिथं टाटा, अंबानी, बजाज यांना सुद्धा भवितव्य असू शकत नाही. एवढं हे सगळं कनेक्टेड आहे. ही आहे भाषा नव्या राजकारणाची. असो, आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.